जगभरातील कोणताही मान्यवर ब्रँड असू द्या, चीनमध्ये दुसऱ्या दिवशी त्याची नक्कल ही बनवलीच जाते आणि विशेष बाब म्हणजे त्या वस्तूला मार्केटमध्ये थेट मेड इन चायना म्हणून विकलं देखील जातं। आता या सगळ्यात गोची करणारी बाब म्हणजे मेड इन चायना म्हणून विकल्या जाणाऱ्या या वस्तू खूप कमी किमतीत विकल्या जातात, त्यामुळे त्या वस्तूंना मार्केटमध्ये मागणी तुफान असते। पण दुसरीकडे चायना माल हा जास्त काळ टिकत नाही, म्हणून जगभरात त्याची खिल्ली देखील उडवली जाते। अशा या जुगाडू चायनानं आता असे एक AI टूल डेव्हलप केलंय ज्यामुळे त्यांचं जगभरातून कौतुक होत आहे, तर दुसरीकडे चायनाच्या या AI टूलनं अनेकांना घाम देखील फोडला आहे। सध्या अमेरिकेत उपलब्ध असलेल्या ChatGPT आणि इतर सर्व चॅटबॉट पेक्षा कितीतरी कमी खर्चात डीपसीक नावाचं हे मॉडेल बनवण्यात आलं आहे। खास म्हणजे कमी किमतीत जरी हे मॉडेल डेव्हलप केलं असलं तरी देखील त्यात इतर चॅटबॉट पेक्षा चांगले फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि म्हणूनच त्यांचे जगभरात कौतुक होत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे डीपसीक, तसंच येत्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतिकारक ठरेल का याविषयी जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रेणुका पवार, तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। सध्या जगभरात चीननं विकसित केलेल्या मॉडेलची म्हणजे डीपसीक AI ची जोरदार चर्चा होताना दिसत आहे। आतापर्यंत या क्षेत्रात ChatGPT, मेटा, जेमिनी या जनरेटिव्ह AI चॅटबॉटची चर्चा होत होती। मात्र आता चीननं या क्षेत्रात उडी घेतल्यानं सर्वांनाच दरदरून घाम फुटला आहे। चीनच्या या AI मॉडेलनं खूप कमी वेळात मार्केटमध्ये आपलं स्थान निर्माण करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे। या नवीन AI मॉडेलची लोकप्रियता एवढी वाढली आहे की याचा थेट परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर पाहायला मिळाला। चीनच्या या डीपसीकनं सध्या AI मध्ये आघाडी घेत या क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असलेल्या अमेरिकन टेक कंपन्यांची झोप उडवली आहे। चीनचं हे AI स्टार्टअप जागतिक स्तरावर AIच्या जगात आपली पकड मजबूत करण्याच्या दिशेनं पाऊल टाकत आहे आणि त्यामुळे अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे। चीननं डीपसीक AI मॉडेल लॉन्च करताच ChatGPT सह इतर अमेरिकन कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाल्याची पाहायला मिळाली। गेल्या आठवड्यात अमेरिकन बाजारात टेक शेअर्समध्ये अचानक मोठी घसरण झाली। या काळात जर सर्वाधिक फटका कुणाला बसला असेल तर तो एनव्हिडियाला। या काळात एनव्हिडियाचे शेअर्स 15% जास्त खाली घसरले आणि त्यामुळे कंपनीची मार्केट व्हॅल्यू ही तब्बल 52 लाख कोटी रुपयांनी कमी झाली। आश्चर्याची बाब म्हणजे ही घसरण अमेरिकेच्या इतिहासातील कोणत्याही कंपनीसाठी एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे। अमेरिकेतील चिप मेकर कंपनी एनव्हिडियाचे शेअर्स सोमवारी 17% वरून घसरून $118.18 वर बंद झाले। एनव्हिडिया ही अमेरिकेतील सर्वात मोठी टेक कंपनी आहे। याच कंपनीनं संपत्तीच्या बाबतीत ऍपल सारख्या मोठ्या कंपनीलाही मागे टाकलं होतं। आता चीनच्या या AI मॉडेलमुळे एनव्हिडियाच्या शेअर्सवर का परिणाम झाला पाहूया। खरं तर चीनच्या AI लॅब डीपसीकनं जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात मोठं आव्हान उभं केलं आहे। या चिंतेमुळे एनव्हिडियाच्या शेअर्सची विक्री सुरू झाली आणि एनव्हिडिया शेअर्सच्या किमती घसरू लागल्या। यामुळे त्या कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागलं। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात असणाऱ्या अमेरिकेतील प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा डीपसीकच्या उभारणीसाठी खर्च कमी असल्याचा दावा केला जातोय। त्यात कोट्यवधी डॉलर्सचा फरक दिसून येतो आहे आणि म्हणूनच अमेरिकेच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवरच्या प्रभाव क्षेत्रावर प्रश्न उपस्थित होत आहेत। कंपनीच्या कमी खर्चाच्या दावानं आर्थिक बाजारात, शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली आहे। याचा सर्वात मोठा प्रभाव जगभरातील चिप मार्केट आणि डेटाचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांनाही सोसावं लागलं आणि याचा सर्वाधिक फटका जर कोणाला बसला असेल तर तो एनव्हिडिया सारख्या कंपन्यांना। आता डीपसीकमुळे अमेरिकेचं टेन्शन का वाढलं? चीननं डेव्हलप केलेलं AI असिस्टंट डीपसीक सध्या मोफत, अमर्यादित आणि ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे। तसंच पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सर्वांसाठी AI सुलभ बनवल्यामुळे लोक त्याला जास्त पसंती देत आहेत। चायनानं हे डीपसीक अशा वेळी लॉन्च केलं जेव्हा अमेरिकेनं चीनला प्रगत सेमीकंडक्टर देण्याच्या करारावर बंदी घातली। चीनची AI मध्ये प्रगती करण्याची क्षमता मर्यादित करणं हा त्यामागचा उद्देश होता, पण यावर देखील चीननं वेगळा मार्ग शोधला आणि आपली प्रगती साधून घेतली। चीननं डीपसीकचं हे असं मॉडेल विकसित केलं आहे ज्यामध्ये प्रचंड प्रमाणावर बाबी सहज सोप्या आहेत, जे कोणालाही हाताळण्याजोगे आहे आणि म्हणूनच एनव्हिडिया, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गज अमेरिकन टेक कंपन्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। डीपसीक काय आहे पाहूया।
डीपसीक ही एक चीनी एआय कंपनी आहे. या कंपनीची स्थापना दक्षिण पूर्व चीन मधील होंगझोऊ इथं झाली आहे. या कंपनीची स्थापना जुलै 2023 मध्ये करण्यात आली होती. परंतु त्यांचं लोकप्रिय एआय असिस्टंट ॲप अमेरिकेत 10 जानेवारी नंतर लॉन्च करण्यात आलं. कंपनीने एक असं एआय मॉडेल विकसित केलं आहे जे फ्री सोर्स आहे आणि जगभरातील विकासकांना त्यांचं तंत्रज्ञान सुधारण्यात मदत करत आहे. हे ओपन सोर्स डीपसीक V3 मॉडेलद्वारे संचलित आहे. आता हे डीपसीक कसं काम करतं पाहूया. ChatGPT प्रमाणेच डीपसीक मध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेता येते. हे ॲप तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि तुमच्या बऱ्याच अडचणी सहज सोडवण्यासाठी बनवलं गेलं आहे. यातून लिखाणाला एक चांगलं स्वरूप दिलं जाऊन लिखाण सहज सोपं होऊन जातं. एकंदरीतच हे एआय टूल इतर चॅटबॉक्स प्रमाणेच कार्य करतं. तर ही होती चीनच्या डीपसीक या चॅटबॉक्सची स्टोरी. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी.